हरिओम. आज गुरुवार 12 मार्च 2026. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदलेकर महाराज यांच्या प्रवचनाचा आजचा भाग ऐकूया. प्रपंचात राम करता ही भावना ठेवावी. परमात्मा आनंद रूप आहे. भगवंताचा आनंद हा उपाधिरहित आहे. भगवंताच्या हास्यमुखाचं ध्यान करावं. प्रत्येक गोष्टीत मनुष्य आनंद पाहत असतो. उकाड्यात वारा आला त्याला बरं वाटतं. पाऊस आला की त्याला वाटतं आता गारवा येईल. कोणत्याही तऱ्हेने काय मनुष्य आनंद साठवू पाहत असतो. मनुष्याला भूक लागेल तेव्हा तो जर अन्न खाईल तर त्याचं पोट भरेल आणि त्यापासून त्याला आनंद होईल. परंतु त्याने विष खाल्ले तर त्याने आनंद नव्हता, मरण येईल ना. तसं आपलं होत आहे. आपण विषयातून आनंद घेऊ पाहतो आणि तो बाधक होतो. एखाद्या रोग्याला जर जंत झाले आणि त्याला जर खूप खायला घातलं तरी ते शरीराला पोषक न होता जंतच वाढणार. अगदी त्याचप्रमाणे आपण सत्कर्मे करताना पोटात विषयांचं प्रेम ठेवून ती केली तर त्यामुळे विषच पोसले जाऊन त्यापासून समाधान लाभू शकत नाही ना. मग याकरता कर्तव्य बुद्धीने कर्म करावं म्हणजे ते बाधक ठरत नाही. मनुष्य जन्मभर जो धंदा करतो त्याच्याशीच तो तद्रूप होऊन जातो. एखादा वकील घ्या, तो त्याच्या धंद्याशी इतका तद्रूप होतो की त्याला मरते वेळी सुद्धा तो वादच करीत जाईल. नोकरी करणारा नोकरीशी इतका तद्रूप होतो की स्वप्नात देखील तो स्वतःला नोकर समजूनच राहतो. कर्म कसं करावं तर त्याच्यातून वेगळं राहून लग्नाचा सोहळा भोगावा, लाडू खावेत, परंतु ते दुसऱ्याचे आहेत असं समजून. आपल्या मुलीचे काय किंवा मुलाचे नाहीत असं मानून, नाहीतर व्यायांची काळजी लागायची किंवा हुंडा मिळतो की नाही इकडे लक्ष लागायचं आणि त्यामुळे तापच निर्माण होईल ना. कर्माशिवाय कोणालाच राहता येत नाही. एखाद्याला शिक्षा द्यायची म्हणून अगदी हलायचं नाही, पापणी हात पाय काहीही हलता कामा नाही असं जर सांगितलं तर ते जसं त्याला शक्य होणार नाही तसं काही ना काही कर्म हे होणारच ना. भगवंताने अशी काही सांगड घालून दिली आहे की कर्म केल्याशिवाय गत्यंतरच नाही. परंतु ती कर्म राम करता ही भावना विसरून केली तर बाधक होतात आणि मरणापर्यंत माणूस पुढच्या जन्माची तयारी करीत राहतो. खरं आहे. तेव्हा देहाने कर्म करता नाही, करता मी नव्हे हे जाणून कर्म करावं. आपल्याला कर्म केल्याशिवाय करमत नाही, पण आपण फळाची आशा उगीच करीत असतो. आपण फळाची आशा सोडून कर्म करू लागलो की तेच कर्म करीत असतानाच समाधान प्राप्त होतं. प्रपंचात सर्वांकरता सर्व करावं, पण मनात मात्र मी रामाचा आहे हे अखंड आठवण ठेवावी, म्हणजेच त्याच्या नामात राहावं. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.